ज्यांना वेट लॉस डाएट करायचं आहे आणि काहीतरी चमचमीतसुद्धा खायचं आहे त्यांनी ही भेळ नक्की ट्राय करा। भरपूर प्रोटीनयुक्त अशी ही भेळ आहे। भेळ म्हटलं की त्यामध्ये फरसाण शेव असल्यामुळे आपण ते वेट लॉस डाएटमध्ये खात नाही, ती खाणं टाळतो। परंतु आज आपण अशी भेळ बनवणार आहोत जी अगदी टेस्टीसुद्धा आहे आणि ज्याने वजनसुद्धा वाढत नाही, उलट कमी होतं आहे। तर अशी भेळ आपण आज बनवूया। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मुरमुरे घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये एक बाउलभर आपल्याला मखाना घ्यायचा आहे। त्यानंतर एक बाउलभर आपल्याला ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी पुदिना फ्लेवरचे फुटाणे घेतलेले आहेत। पुदिना फ्लेवर घेतल्यामुळे भेळला छान टेस्ट येते। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे। तसेच एक मोठा बाउलभर आपल्याला उकडलेली मटकी घ्यायची आहे। तर मी ही मीठ आणि हळद घालून उकडलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया, थोडंसं काळं मीठ घालूया। त्याचबरोबर अर्धा चमचा एवढा चाट मसाला घातलेला आहे। चवीनुसार लाल तिखट घालूया। त्यानंतर एक अर्ध्या लिंबाची फोड आपल्याला यावरती पिळून घ्यायची आहे। आपण ही भेळ वेट लॉस डाएटसाठी बनवतोय, त्यामुळे आपण यामध्ये फरसाण किंवा शेव वापरलेले नाही आहेत। त्याऐवजी आपण इथे फुटाणे वापरलेले आहेत। मस्त पुदिना फ्लेवरचे फुटाणे आहेत, त्यामुळे भेळला खूप छान टेस्ट येते आणि ती छान क्रंचीसुद्धा होते। आता यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर घालून घेऊया आणि भेळ मस्त मिक्स करून घेऊया। तसेच यामध्ये आपण खूप सारी मटकी वापरल्यामुळे ही मस्त प्रोटीनयुक्त हेल्दी भेळ तयार होते। तर तुम्ही बघू शकतात मस्त भेळ बनवून तयार आहे। जर तुम्ही सुद्धा वेट लॉस डाएट करत असाल आणि तुम्हाला जर भेळ खायची इच्छा झाली तर तुम्ही ही भेळ तुमच्या डाएटमध्ये नक्की समाविष्ट करा। अगदी पटकन तयार होते, त्याचबरोबर खूप टेस्टीसुद्धा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे। तुम्हाला जर ही भेळ सुकी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये मटकीतील पाणी घालू शकतात। मटकी उकळताना त्यामध्ये हळद आणि मीठ घातल्यामुळे मटकीतील ते पाणीसुद्धा छान चवदार लागतं। तुम्ही ते पाणी यामध्ये वापरू शकतात। तर मस्त वेट लॉस डाएट भेळ बनवून तयार आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।